तुम्हाला सुद्धा HbA1c ही टेस्ट करण्यासाठी सांगितले आहे का? पण ही टेस्ट नक्की आहे तरी काय? तर HbA1c म्हणजेच ग्लायकेटेड हिमोग्लोबिन. आपल्या रक्तातील Hb म्हणजेच हिमोग्लोबिन जेव्हा ग्लुकोजशी जोडले जाते तेव्हा तयार होते HbA1c. रक्तातील RBCs म्हणजेच लाल पेशी या सरासरी 3 महिने जगतात. त्यामुळे HbA1c आपल्याला मागील साधारणपणे 3 महिन्यांतील साखरेची पातळी सांगतो. तर हा HbA1c रिपोर्ट कसा समजून घ्यायचा? जर रक्तातील HbA1c हे 5.7 पेक्षा कमी असेल तर ते नॉर्मल आहे. पण ते जर 5.7 ते 6.4 च्या दरम्यान असेल तर त्याला प्री डायबिटीज असे म्हणतात. म्हणजेच डायबिटीजचा धोका त्या पेशंटला जास्त आहे. आणि जर हेच 6.5 पेक्षा जास्त असेल तर त्या पेशंटला डायबिटीज आहे असे समजले जाते. बऱ्याच पेशंट्सना पडणारा अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या तपासणीआधी काही खास इन्स्ट्रक्शन्स दिले जातात का? तर नाही, या तपासणीआधी काहीही खास इन्स्ट्रक्शन्स दिले जात नाहीत. ही तपासणी पेशंटच्या सुविधेनुसारच केली जाते. HbA1c टेस्ट ही तुमचा लॉंग टर्म शुगर कंट्रोल दाखवते. त्यामुळे डायबिटीज पेशंटसाठी ही अत्यंत महत्त्वाची तपासणी आहे. त्यामुळे डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर HbA1c 7% पेक्षा 8 ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक करा. सोप्या भाषेत वैद्यकीय माहिती जाणून घेण्यासाठी फॉलो करा पॅथो मराठी.